अनंत वाघमारेंना खडबडून जाग आली ती अखंड भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजामुळं. त्यांनी धडपडत उठून ट्यूब लावून घड्याळात बघितलं तर पहाटेचे 3:30 वाजलेले. तिच्या आईला ही रांडीची का भुंकून राहिली अशी, यांच्या आईला यांच्या, असं म्हणत काठी घेऊन आपला तोल सावरत 65चे वाघमारे दरवाजाकडे जायला लागले. तोच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि ते जागीच थबकले. म्हणजे त्यांचा पत्ता मुंबईतला असला तरी ते राहायचे तो भाग बराचसा निर्जन होता. त्यामुळे कोणी चोरबीर तर नसतील ना अशी शंका त्यांच्या मनात डोकावली. पण कुत्र्यांचं भुंकणं थांबण्याऐवजी वाढतच होतं. त्यामुळं बाहेर तर जावं लागणारच होतं. नाहीतर या आवाजानं घरात आणि आतल्या खोलीत असलेली त्यांची सून गौरी आणि 3 वर्षांची चिमुरडी नात श्रावणीही जागी झाली असती. श्रावणी अशा अवेळी उठली की दुबईला असलेल्या तिच्या बाबाच्या आठवणीनं एकच गलका करायची. मग तिची समजूत काढता काढता वाघमारेंच्या आणि गौरीच्या अगदी नाकी नऊ यायचं. वाघमारेंना एरवी चालताना काठीची गरज लागत नसली तरी त्यांनी मुद्दाम काठी आणि बॅटरी सोबत घेतली. एक खोल श्वास घेत त्यांनी दार उघडलं. बाहेर येताच त्यांना जाणवलं की कुत्री त्यांच्या घरापलीकडे असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये एकत्र जमलीत. ते हळूहळू आपल्या गेटच्या दिशेनं गेले आणि एकवार त्यांनी बाहेरचा अंदाज घेतला. जेव येऊन भुंकणारी कुत्री सोडली तर बाकी कसलीच चाहूल जाणवत नव्हती. रस्त्यावर तर चिटपाखरूही नव्हतं. ते एक एक पाऊल टाकत कुत्र्यांच्या दिशेनं गेले आणि अंधारात ती जिथं घोळक्यानं जमून भुंकत होती तिकडे त्यांनी बॅटरीचा झोत टाकला. त्यांना जे काही दिसलं त्यावर त्यांचा आधी विश्वासच बसेना. डोळ्यावरचा चष्मा नीट करत ते आणखीन थोडं जवळ गेले आणि त्यांना एकदम आपलं बीपी शूट होत असल्यासारखं झालं. ती सगळी कुत्री इतकी त्वेषानं एका नुकत्याच जन्मलेल्या अगदी काही तासांच्या बाळावरती भुंकत होती.